मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर L.A. पाटील. आज आपण गीता रहस्यातलं 11वं प्रकरण ज्याचं नाव आहे संन्यास व कर्मयोग याचा अभ्यास करणार आहोत. माणसाच्या सर्वोच्च अशा शांतीसाठी, समाधानासाठी सिद्धावस्था म्हणजे मोक्ष अवस्था असावी असं त्याला नेहमीच वाटत असतं. आणि या मोक्ष अवस्थेसाठी हिंदू वैदिक धर्मात दोन महत्त्वाचे मार्ग सांगितले आहेत. एक म्हणजे कर्मयोग, ज्याला कर्मनिष्ठा म्हणतात, आणि दुसरा आहे संन्यास मार्ग, ज्याला सांख्ययोग, सांख्य मार्ग, संन्यास मार्ग किंवा ज्ञान मार्ग, ज्ञाननिष्ठा असं पण म्हणतात. या दोन्ही मार्ग भगवद्गीतेत महत्त्वाचे मानलेले असले तरी भगवद्गीता ही प्रवृत्तीपर असल्यामुळे कर्मयोग अधिक महत्त्वाचा मानलाय. कर्म केल्याने मनुष्याला सुखदुःख होतं, तो कर्मबंधनात अडकतो, हा गैरसमज आहे. बंधन हा कर्माचा धर्म नसून तो मनाचा धर्म आहे. व्यावहारिक कर्माच्या फळात आपली आसक्ती असते आणि ही आसक्ती इंद्रिय निग्रहाने, मनोनिग्रहाने, समत्व बुद्धीने, चित्तशुद्धी निरोधाने कमी करता येते किंवा नष्ट करता येते. थोडक्यात कर्माचा दोष नाही, कर्मातल्या आसक्तीचा विषय, आणि ती आसक्तीला मन, बुद्धी, चित्त हे जबाबदार आहेत. मोक्ष प्राप्तीचे साधन कोणते असावे? मग या संन्यास मार्ग आणि कर्मयोग यापैकी नक्की कोणतं साधन जास्त महत्त्वाचं मानावं, हा साधारणपणे पडणारा प्रश्न असतो. ज्ञान प्राप्ती केल्यानंतर संन्यास घ्यावा की ज्ञान प्राप्ती केल्यानंतर समाजात राहून निष्काम कर्म साधत कर्मयोगाद्वारे सिद्धावस्था प्राप्त करावी, असे प्रश्न आहेत. ज्ञान प्राप्त करायचं, ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर संन्यास घेऊन समाजापासून दूर जाऊन समाजाच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडून देऊन मोक्ष मिळवावा, हा एक मार्ग, ज्याच्यात व्यक्तिगत मोक्षाचा विषय आहे. परंतु समाजाच्या प्रश्नांना धरून लोककल्याणासाठी समाजात राहून कर्मे करणे ज्ञानप्राप्तीनंतर, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्रीमद भगवद्गीता म्हणते की ज्ञानोत्तर कर्मे सोडून न देता कर्मयोग साधावा. गीता ज्ञानयोग किंवा सांख्ययोग महत्त्वाचा मानतेच, परंतु गीता प्रवृत्तीपर असताना गीतेला निवृत्तीपर ठरवण्याचा
प्रयत्न झाल्याचे दिसते. आदि शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, मध्वाचार्य असतील इत्यादी महान आचार्यांनी ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान निर्माण करून या विश्वभर ज्ञानाला एक दिशा देण्याचं एक मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर कायम आहे. तरी या साऱ्यांनी भगवद्गीतेला निवृत्तीपर ठरवण्याचा ठरवलेला आहे. कारण तत्कालीन वर्णव्यवस्थेनुसार, वर्णाश्रमानुसार सर्वात जास्त महत्त्व बुद्धीला म्हणजे ज्ञानाला होतं. ज्ञान प्राप्त करायचं आणि मोक्ष मिळवण्यासाठी संन्यास घ्यायचा हा त्यावेळचा सर्वात महत्त्वाचा, जास्त महत्त्व असलेला प्रतिष्ठित असा विषय होता. आणि त्यामुळे यांनी जी भाष्य लिहिली भगवद्गीतेवर ती सारी जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर कर्म सोडा. कारण कर्माने दुःख येतं, कर्माने यशापयश येतं, कर्माने आसक्ती असते. त्यामुळे ज्ञान प्राप्तीत, भक्तीत, मोक्ष मिळवण्यात अडथळे येतात. म्हणून कर्म सोडा, संन्यास घ्या, असा या साऱ्याच संप्रदायांनी स्वतःचे संप्रदायांच्या समर्थनार्थ असा प्रयत्न केलेला दिसतो की गीता, भगवद्गीता निवृत्तीपर आहे. परंतु गीता रहस्याद्वारे आदरणीय लोकमान्य टिळकांनी अतिशय धाडसाने आणि त्यांच्या कुशाग्र बुद्धीने भगवद्गीतेवर जे भाष्य लिहिलं ते अतुलनीय आहे. आणि त्याच्यात गीता रहस्यात भगवद्गीता कशी प्रवृत्तीपर आहे हे सिद्ध करून दाखवलंय. त्या संदर्भात आपण बोलतो आहोत. त्यामुळे संन्यास मार्ग महत्त्वाचा हा विषय कमी महत्त्वाचा आणि या समाजातच राहून कर्मयोग साधावा आणि कर्मयोगातून मोक्ष प्राप्त करावा हा विषय महत्त्वाचा. निष्काम कर्मे करीत गेल्याने चित्त शुद्ध होते, आध्यात्मिक पूर्ण अवस्था म्हणजे मोक्ष प्राप्त होतो, पूर्ण ब्रह्मज्ञान होते. अशा पुरुषाने, आता ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय, मोक्ष मिळाले, अशा पुरुषाने मोक्ष सिद्धावस्थेनंतर सुद्धा कर्म करत राहावे का निष्क्रिय बसून राहावे हा एक प्रश्न आहे. तसंच ज्ञान प्राप्तीनंतर मनोनिग्रहाने, चित्तशुद्धीने, समत्व बुद्धीने संन्यास मार्गाद्वारे सिद्धावस्था प्राप्त केली. अशा सिद्धावस्था प्राप्त केलेल्या महनीय व्यक्तीने स्वस्थ बसून राहावं. हे जे दोन्ही प्रश्न आहेत, हे दोन्ही प्रश्न विशेष लक्ष देण्यासारखे आहेत. ज्ञान प्राप्तीनंतर कर्मयोग केला, निष्कामपणे कर्म केलं, मोक्ष मिळाला, पुढे काय थांबून जावं का? नाही. भगवद्गीता सांगते की थांबून जाऊन चालणार नाही. या समाजाच्या लोकसंग्रहासाठी, लोककल्याणासाठी, विश्वात शांती प्रस्थापित करण्यासाठी कर्म
करीतच राहावं लागेल, असा तो महत्वाचा विषय आहे. साम्यावस्था म्हणजे मोक्ष किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर कर्म केले काय आणि न केले काय सारखेच, असा विचार करावा का? व्यवहारात कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ मानली जात असल्यामुळे ज्ञानाने ज्याची बुद्धी सर्वात महत्वाचं, बुद्धी म्हणून ज्ञान महत्वाचं मानलं जातं. आणि म्हणून त्या काळात, ज्या काळात वैदिक भगवद्गीतेवर श्री शंकराचार्य इत्यादी महर्षींनी जी टीका लिहिली, ती टीका आणि लोकमान्य टिळकांनी गीता रहस्याद्वारे जे भाष्य केलं ते, याचा आपण विचार करीत आहोत. आणि ते प्रत्यक्ष परिस्थितीला धरून आहे की नाही, याच्यातला कोणता मार्ग महत्वाचा, त्याचा आपण निर्णय करतो आहोत. एखाद्या कर्माचा भयंकर परिणाम डोळ्यापुढे दिसत असतानाही ज्ञानी पुरुषाने युद्ध का केले पाहिजे हे सांगण्यासाठीच गीता निर्माण झाली. अर्जुनाला दिसत होतं की समोर आप्तेष्ट नातेवाईक आहेत, तरीही अशा गंभीर परिस्थितीतही ज्ञानवंत असतानाही युद्ध का केले पाहिजे हे सांगण्यासाठीच गीतेचा जन्म झाला. आणि हेच गीतेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. म्हणजे कर्म करणं हेच महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी गीता निर्माण झाली, हे सांगायचं आहे. कर्माने मनुष्य बंधनात अडकतो आणि ज्ञानाने मुक्त होतो, हे जर खरे तर ज्ञानी पुरुषाने कर्म करण्यापेक्षा ज्ञानप्राप्तीने समबुद्धी व्हावे, स्थितप्रज्ञाप्रमाणे बुद्धी शुद्ध ठेवावी, मोक्ष मिळवावा म्हणजे झाले. मला लढाईच्या या घोर कर्मात का ढकलता, असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. इतकं सोपं आहे. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर, मी स्थितप्रज्ञ झाल्यानंतर, सिद्धावस्था प्राप्त केल्यानंतर इतक्या घोर अशा लढाईसाठी मला का या घोर लढाईच्या महान संकटात ढकलताय? कारण या मार्गाने मोक्ष मिळतोय आणि नीती टिकवण्यासाठी जे युद्ध करावं लागणार आहे त्या मार्गानेही मला सिद्धी मिळणार आहे. तर हा मार्ग जास्त सोपा आहे, मी या मार्गाने का जाऊ नये याचं उत्तर मला पाहिजे, असं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतोय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मे कोणाला सुटत नाही, कर्मे करीतच जगावे लागते. फक्त ती ज्ञानयुक्त व निष्काम अशा समबुद्धीने करावीत, म्हणजे कर्माच्या फळाची आसक्ती सोडावी. समबुद्धीने केलं, निष्काम बुद्धीने केलं, योग म्हणजे युक्तीने केलं, कौशल्याने केलं, तर कर्म करावंच लागणार आहे. त्या पद्धतीने कर्म केलं, पण कर्माच्या मागून फळ येतच. त्या फळाची आसक्ती सोडली म्हणजे मग कर्म केलं काय न केलं काय सारखंच होतं, अशी ती अवस्था आहे. त्यामुळे कर्म केलंच पाहिजे. अनासक्तपणे कर्म केल्याने कर्मातून येणारी सुखदुःखे, पाप पुण्य इत्यादींचा नाश होतो, लोकसंग्रह घडतो, पुरुषार्थ साध्य होतो, क्षत्रिय धर्माचे पालन केले जाते, लोक कल्याण साधलं जातं. हे सगळ्या गोष्टी कर्मयोगाने शक्य होणार आहेत, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत.
संन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग स्वतंत्र व निःश्रेयस म्हणजे मोक्ष देणारे किंवा मोक्षदृष्ट्या सारख्याच योग्यतेचे आहेत, तरी दोघांमध्ये कर्मयोगाचे सामर्थ्य किंवा योग्यता अधिक आहे. दोन्ही मार्ग तुल्यबळ आहे, परंतु कर्मयोगाची योग्यता अधिक आहे, कारण त्याच्याने समाजाला वाऱ्यावर आपण सोडत नाही, क्षत्रिय धर्म निभावतो, लोककल्याण साधलं जातं. म्हणजे याच्यात व्यापक अशा पुष्कळांचे पुष्कळ हित साधण्याचा कार्यक्रम घडतो, विश्व कल्याणाचा मूळ हेतू साध्य होतो. कर्मयोगाच्या श्रेष्ठतेबद्दल संपूर्ण भगवद्गीतेत अनेक ठिकाणी जे श्लोक सांगितले आहेत, कर्मयोग हा संन्यास मार्गापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वेळोवेळी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश अनेक ठिकाणी बघायला मिळतो. आणि तो असा आहे, गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 50व्या श्लोकात असं म्हटलंय, तू कर्म मार्ग स्वीकार. 2:47 मध्ये कर्म न करण्याचा आग्रह ठेवू नको. कर्मे सोडून देण्याचा भरीस न पडता इंद्रियांना मनाने आवरून अनासक्त बुद्धीने कर्मेंद्रियांनी कर्मे करण्याची योग्यता विशेष आहे. हे गीतेतल्या 3ऱ्या अध्यायात 7व्या श्लोकात म्हटलंय. केव्हाही झाले तरी अकर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे. गीता 3रा अध्याय 8वा श्लोक. म्हणून तू कर्मच कर. गीता 4था अध्याय 15वा श्लोक. कर्मयोग स्वीकारून युद्धाला उभा राहा. गीता 4था अध्याय 42वा श्लोक. ज्ञान मार्गापेक्षा म्हणजे संन्यास मार्गापेक्षा कर्मयोगाची योग्यता अधिक आहे. म्हणून हे अर्जुना, तू कर्मयोगी हो. गीता 6वा अध्याय 46वा श्लोक. माझे स्मरण मनात ठेवून लढ. गीता 8वा अध्याय 7वा श्लोक. नियत कर्माचा संन्यास करणे योग्य नसून, कर्मसन्यास योग्य नसून आसक्ती विरहित सर्व कर्मे सदा केली पाहिजेत. हेच माझे निश्चित व उत्तम मत आहे. गीतेच्या 18व्या अध्यायात 6वा आणि 7वा श्लोक. इत्यादी प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास कर्म कर याबाबत उपदेश केलेला आहे. म्हणजे कर्मयोगच सांगितलेला आहे महत्वाचा. म्हणजे मग गीता ही कर्मयोग सांगणारी, उठ आणि लढ सांगणारी, उठा आणि कर्म करा समाजाच्या हितात असा उपदेश करणारा जगातला एक व्यापक समाज आणि लोक कल्याणाचा विचार करणारा ग्रंथ आहे. यावरून संन्यास मार्गापेक्षा कर्मयोगच गीतेत श्रेष्ठ ठरवलाय आणि गीता ही प्रवृत्तीपरच आहे हे यावरूनही सिद्ध होतं. कर्मयोगाचे 3 अर्थ घेतले जातात. एकतर ज्ञान असो किंवा नसो, पहिला मार्ग असा आहे, ज्ञान असो किंवा नसो, हे जे कर्मकांड केले जातात ना, होम हवन, यज्ञयाग, पूजा अर्चा इत्यादी, याला लोक, या कर्मकांडालाही लोक कर्मयोग समजतात आणि यातून मोक्ष मिळेल अशी आशा बाळगतात. हा मार्ग गीतेला मान्य नाही. कर्मयोग केवळ चित्तशुद्धीसाठीच आहे. चित्तशुद्धी
झाली की संन्यास मार्ग पत्करावा. म्हणजे जे निवृत्ती मार्गी आहेत ना, जे वेगवेगळे संप्रदाय शंकराचार्यांपासून झाले, त्यांचं हे मत आहे की कर्म करावं ते केवळ चित्तशुद्धीसाठी. एकदाची चित्तशुद्धी साधली की संसार सोडा, संन्यास घ्या. हा दुसरा मार्ग. हा दुसरा मार्ग जरी भगवद्गीतेत संन्यास मार्ग म्हणून सांगितलेला असला तरी यापेक्षा अधिक महत्वाचा कर्मयोग सांगितलाय. आणि तो तिसरा, ज्ञानी पुरुषाने म्हणजे ज्ञान प्राप्त केल्यानंतर निष्काम व समत्व बुद्धीने कर्मयोग साधावा. हाच गीतेतला कर्मयोग आहे. हे गीतेतल्या 3ऱ्या अध्यायात 25वा श्लोक आहे. थोडक्यात असं की गीतेत संन्यास मार्ग आणि कर्मयोग दोन्ही सांगितलेले असले तरी गीता ही प्रवृत्तीपर आहे, कर्म करायला सांगते आहे. कर्म न करता निष्क्रिय बसून राहायचं. म्हणजे एखाद्या विद्वानाने खूप ज्ञान प्राप्त केलं आणि त्याने समाजाच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडून देऊन जंगलात जाऊन मोक्षासाठी संन्यास घेऊन जंगलात जाणं, म्हणजे अशा तऱ्हेने समाजातून विद्वान काढून घेणं आहे. आणि हे समाजाला परवडणार नाही. त्यामुळे समाजातच राहून समर्पित भावाने, निष्काम बुद्धीने, समत्व बुद्धीने, इंद्रियानी मनोनिग्रहाने, चित्तवृत्ती निरोधाने समाजात राहून कर्मे करणे हाच पुरुषार्थ आहे आणि हाच धर्म आहे. ज्ञान प्राप्ती झालेल्यास कर्मे बंधक न होता संन्यासाने जो मोक्ष मिळवायचा तोच या कर्ममार्गानेही प्राप्त होतो. म्हणजे जे संन्यास मार्गाने होतं ते कर्ममार्गानेही होतं. परंतु जवळपास 1500 वर्षापासून असं समाजात बिंबवलं गेलंय की ज्ञान अधिक महत्वाचं, संन्यास अधिक महत्वाचा, कर्मयोग कमी महत्वाचा. आणि हे दुर्दैवी ठरलंय. याच्याचमुळे भौतिकदृष्ट्या सुद्धा प्रगती जी झाली नाही, जसं गार्गी आणि न्यूटनचं एक उदाहरण सांगितलं जातं, तो प्रश्न वेगळा आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त केल्यानंतर हे दोन्ही मार्ग मोक्षदृष्ट्या तुल्यबळ आहेत असं गीतेच्या 5व्या अध्यायात 5व्या श्लोकात सांगितलंय. संन्यास म्हणजे जगातील सर्व कर्मे व व्यवहार निरर्थक समजून, कर्म निरर्थक समजून व त्यांचा त्याग करून जे स्वस्थ बसतात ते संन्यासी. म्हणजे लग्न करायचं नाही, ब्रह्मचारी राहायचं, भगवे कपडे घालायचे, संसार सोडायचा, ज्ञान प्राप्त केलेलं असतंच आणि मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. हा संन्यास मार्ग. जगातील सर्व कर्मे निष्कामपणे शुद्ध व समत्व बुद्धीने लोककल्याणासाठी करतो तो कर्मयोगी. ज्ञानी पुरुष जगाचे व्यवहार करतो किंवा न करतो, म्हणजे कर्मसन्यास किंवा कर्मयोग स्वीकारतो, एवढ्या एकच गोष्टीवर नजर ठेवून संन्यास व कर्मयोग या दोन मार्गांचा गीतेत भर दिलेला दिसतो. ज्ञान दोघांना आहे. म्हणजे संन्यास मार्गाने मोक्ष मिळवणाऱ्यालाही ज्ञान आहे, आधी तो ज्ञान मिळवतो नंतर संन्यास घेतो. हीच गोष्ट कर्मयोग, ज्याला कर्मयोगाद्वारे ज्यांना मोक्ष मिळवायचं आहे त्यांनी पण आधी ज्ञान मिळवलेलंच असतं. प्रश्न आहे की सर्वोच्च अशी सिद्धी साधल्यानंतर
समत्व बुद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर, विद्वत्ता प्राप्त झाल्यानंतर दोघांच्या बाबतीत यांनी निष्क्रिय व्हायचं का सक्रिय राहायचं समाजात? कर्मयोगी असेल त्याला आता मोक्ष मिळालाय, तो सर्वोच्च पदाला पोचलाय, मग त्यांनी निष्क्रिय होऊन जायचं का? भगवद्गीता मध्ये नाही. संन्यास मार्गाने ज्याला सिद्धी प्राप्त झाली, म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे सर्वोच्च शांती प्राप्त झाली, कोणताही मोह, कोणतेही विकार संपलेले आहेत, सुखदुःख सारखंच वाटू लागलंय दोघांना, मग यांनी निष्क्रिय होऊन जायचं का? भगवद्गीता म्हणते नाही. दोन्ही मार्गांचा एकच उद्देश आहे, समाज कल्याण, लोक संग्रह असा शब्द भगवद्गीता वापरते. कर्म संन्यास निवृत्तीपर संन्यास मार्गच मोक्ष प्राप्तीसाठी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या गीतेच्या सांप्रदायिक टीकाकारांनी असे म्हटले आहे. म्हणजे मी जे श्री शंकराचार्यांपासून अनेक नावे घेतली, तिथून जे संन्यास मार्गाचं समर्थन करतात, निवृत्ती मार्गाचं समर्थन करतात, ते असं म्हणतात, कर्मयोग हा स्वतंत्रपणे मोक्ष प्राप्तीचा मार्ग नव्हे. कर्मयोग हा स्वतंत्रपणे प्राप्तीचा मार्ग नव्हे. कर्मे केवळ चित्तशुद्धीसाठी करावीत व अखेर संन्यास घ्यावा. संन्यास हीच मोक्षासाठी शेवटची मुख्य निष्ठा होय. म्हणजे कर्मयोग हा सपोर्टिंग आहे, दुय्यम आहे, पूरक आहे. खरं आहे ते संन्यास मार्ग मोक्षासाठी, असं हे जे सांप्रदायिक टीकाकार आहेत ते म्हणतात. कर्मयोग व संन्यास मार्ग हे मोक्षदृष्ट्या स्वतंत्र तुल्यबळ आहेत. कर्मयोग संन्यास मार्गाचे पूर्वांग कधीच होऊ शकत नाही. ते केवळ पूरक नाही, ते स्वतंत्र मार्ग आहे, एवढं तरी मान्य करायला हवं. परंतु ते सुद्धा त्यांच्या भाष्यांमध्ये मान्य केलेलं नाही. कर्मयोग हा दुय्यम आहे, कारण तत्कालीन वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ब्राह्मण ज्ञानाचंच काम करणार, क्षत्रियाने कर्म करायचं, म्हणजे युद्ध वगैरे. मग त्या मानसिकतेच्या नुसार कर्मयोग हा दुय्यम मानला, ज्ञान हे प्रथम मानलं, बुद्धी ही प्रथम मानली, लढणं हे दुय्यम मानलं, कर्म हे दुय्यम मानलं, असं वाटतं. त्याच्यामुळे कर्मयोग संन्यास मार्गाचे पूर्वांग कधीच होऊ शकत नाही. कारण आपण श्वास घेतो, मग तेही तर कर्म आहे, ते सोडून द्यावं लागेल. मग कर्म कधीही सुटत नाही, कर्म सोडता येत नाही. कोणत्याही अँगलने विचार करा, प्रत्येकाला आपलं कर्म जिवंत राहण्यासाठी करावंच लागतं. आणि मग असं कर्म सोडणार कसं? असं कर्म सोडता येत नाही. आणि म्हणून मग कर्म हे केलंच पाहिजे. प्रश्न फक्त कर्माच्या मागवून येणारं जे फळ आहे त्या फळाबद्दलची आसक्ती सोडा, म्हणजे कर्मातून ज्ञान प्राप्त होईल, शिवाय लोकसंग्रह घडेल, लोककल्याण साधलं जाईल, लोककल्याण साधलं जाईल, पुरुषार्थ साधलं जाईल, क्षत्रिय धर्म पाडला जाईल. या संदर्भात जे जगभरचे तत्ववेत्ते होऊन गेले त्यांचं काय म्हणणं आहे त्याचंही आपण थोडक्यात याच्यात विचार करणार आहोत. तत्ववेत्ता अरिस्टॉटल आपल्या राजधर्मावरील ग्रंथात लिहितो, काही शहाणे पुरुष तत्वविचारात
तर काही राजकारणात समर्पित आढळतात व या दोन मार्गांपैकी कोणता अधिक चांगला असं विचारल्यास प्रत्येक मार्ग अंशतः खरा आहे असे म्हणावे लागते. तथापि कर्मापेक्षा अकर्म बरे हे म्हणणे चुकीचे आहे. निवृत्ती मार्ग अकर्म बरं म्हणतं, कर्मयोग कर्माला चांगलं म्हणतं. म्हणून मग कर्मापेक्षा अकर्म बरे हे म्हणणे चुकीचे होय. कारण ज्ञानयुक्त व नीतियुक्त कर्मातच आनंद व श्रेय प्राप्तीही आहे असं म्हणण्यास हरकत नाही. अरिस्टॉटल. फ्रेंच पंडित ऑगस्टस कांट असं म्हणतो आपल्या आदिभौतिक तत्वज्ञानात, तत्वविचारातच घडून जाऊन आयुष्य घालवणे श्रेयस्कर. सोपं आहे, तत्वज्ञान सांगायचं सोपं आहे कर्म करण्यापेक्षा. हे म्हणणे भ्रांतीमूलक आहे. आणि जो कोणी तत्वज्ञ पुरुष अशा रीतीचा आयुष्यक्रम पत्करून आपल्या हातून होईल तितके लोकांचे कल्याण करण्याचे सोडून देतो, तो आपणास प्राप्त झालेल्या साधनांचा दुरुपयोग करतो. आहे ते शरीर नावाचं पवित्र साधन प्राप्त झालंय, त्या साधनाचा जणू काही आपण कर्म सोडून देऊन दुरुपयोग करतो. कारण नुसतंच फिलॉसॉफी सांगायची, फिलॉसॉफी विदाउट ॲक्शन इज मीनिंगलेस अँड ॲक्शन विदाउट फिलॉसॉफी इज इनकम्प्लीट असं म्हणतात. त्याची आठवण इथं येते. आदिभौतिक जर्मन पंडित निश्चे याने आपल्या ग्रंथातून कर्म सोडण्यावर अधिक जोड उठून दिली आहे आणि ती अशी: मूर्खातले मूर्ख यापेक्षा कर्मसन्यास पक्षीयास त्यांच्या मते अधिक सौम्य असे दुसरे काहीच नाव देता येत नाही. कर्मसन्यास पक्ष घेणाऱ्यांना निश्चय मूर्खातले मूर्ख म्हणतात. मनुष्य ज्ञानी झाला म्हणजे त्याच्या सर्व इच्छा किंवा वासना, जे लोक ज्ञानी असल्याचा दावा करतात ना, त्यांच्या सर्व इच्छा आणि वासना सुटल्या पाहिजेत. हे म्हणणे गीतेलाही मान्य नाही. कारण वासना किंवा इच्छा ह्या असणारच आहेत. फक्त त्या वासना आणि इच्छा घेऊन ज्यावेळेस मनुष्य त्यांच्यामुळे जे कर्म करायला निघतो, त्या कर्माच्या मागून येणारी फलाशा म्हणजे फळाची इच्छा सोडून देणं, हाच या वासना आणि इच्छांवरचा मार्ग आहे. वासना किंवा इच्छा थांबवता येत नाही, परंतु वासना आणि इच्छांमुळे जे कर्म घडतं, त्या कर्माच्या मागून येणारं जे फळ असतं त्याबद्दल अनासक्त किंवा निष्काम राहणं, समत्व बुद्धीने, चित्तशुद्धीने, हे महत्त्वाचं असं मानलं गेलंय. त्यामुळे जनक इत्यादींनी कर्म करूनच सिद्धी साधली आहे. थोडक्यात गीता हा ग्रंथ प्रवृत्तीपर आहे, त्यामुळे कर्मयोगच अधिक उत्तम आहे संन्यासपर मार्गापेक्षा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.